तर काय आता गाडी वळवून घ्यायची टाइम आल्या. आता पूजा करायची. त्या ह्याच्यात शॅम्पूची पुढे घेऊन त्या खिडकीत आहे बघ पळत मी गेलतो का चष्मा आणायला. एक कात तर काय आता हिला कपडे घ्यायचे ती, कारण आम्ही तर घेऊन बसले. चालली ती बघा आता. तर इथं थांबले बघा काय, मस्त जागा गावल्या बघा काय जेवायला इथंच बरं. तर काय जेवण झालं आता. इकडे पप्पा झोपले ते तिथे चिंच काढायला चालू आहे. चिंच झाडाखाली बघा कसा बसलाय. तर गाईज आता जेवण बघायचं सगळे कसे झोपले ते. इकडे येणे चट्यावर झोपले ते. इथं मामा गाडीत आहे. ही इकडे तिकडे हिंडा लागल्या. आणि काय ती दोघं कुठे ती पाकिस्तानला गेले दोघं. हा आता काय किती किलोमीटर राहिली ती 10-12 किलोमीटर असं बादामी. बादामी आता 12 किलोमीटर राहिले. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय बघा आता बदामीत. आम्ही मस्त असा बिळूर पासून बदामी पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आता पहिल्यांदा उलटी नाही झाली. होय, आज पहिल्यांदा सन्निधीचा त्रास झाला नाही बघा उलटीचा. वेलकम टू बदामी हुबळी वनशंकरी टेम्पल. आमचे टेम्पल इकडे आले आहे. गाईज मी एक नवीन कपडे घेतले तर ते पण 1000 रुपयाचे. मला खूप आवडले कपडे. मी तुम्हाला उद्या दाखवून ना डायरेक्ट. वाव, व्हॉट इज दिस. तर बघा गाईज हम्पी बदामीला आले की असं मोठे मोठे दगड तुम्हाला बघायला भेटतात. आणि त्यात एक दगड आपण उचलून ठेवूया आता. ह्यांना काय म्हणायचं माहिती का, लेणी म्हणायचं. लेणी दगड म्हणायचं हॅलो लेडीज. अगं लेडीज नव लेणी. तर गाईज आता आपण मंदिराच्या रोडला लागलोय बघा. इथून 1-2 मिनिटात मंदिर येईल आता. तर मंडळी बघा आम्ही आई बनशंकरी दर्शन घेऊन आता इकडं आलोय अन्नप्रसाद घ्यायला. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे इकडं. तर बघा इकडे पूर्ण रूम पॅक झालेत. मंदिरात असं 20 रुपयाला एक लाडू प्रसाद भेटतोय. मला की नक्की घ्या. तर मंडळी तुम्ही बदामीला कधी आला ना बनशंकरी मंदिरात तर तुम्हाला जेवायला बघा 40 रुपयामध्ये अशा 2 बाजरीच्या भाकऱ्या, 2 ज्वारीच्या भाकऱ्या, परत 3 प्रकारची भाजी, दही, भात दिलं तर 60 रुपये आणि नाही भात दिलं तर 40 रुपये. मसर उಳ್ಳागड्डी 40 रुपये जाग. हे दोघं बसायला पाहिजे ते.
घ्या आता. तर मंडळी छान असं आई बनशंकरीचं दर्शन करून आम्ही आता निघालो. आता आज हम्पीमध्ये आमचा मुक्काम होणार आणि उद्या हम्पीमधले सगळे आम्ही क्षेत्र बघणार आहे. आम्हाला हम्पीतलं काही माहिती नाही आहे. आता जाऊनच तिथलं आम्ही माहिती काढणार आहे. पहिल्यांदा चाललो आहे हम्पीला. गाडी म्हणलो काय तर मंडळी इथं बघा टपरीवर चहा प्यायला थांबलोय. अजून एक तासाचा रस्ता आहे. आम्हाला वाटलं असं बदामीपासून जवळ आहे म्हणून निघतोय. अजून काय आम्हाला हम्पी काही मिळतच नाही. चांगलं बदामीपासून बघा 2-3 तास आमचं ड्रायव्हिंग चालू आहे तरी पण काय अजून हम्पी येईना. त्यामुळे चहा प्यायला थांबले. हा, इथे टपरीवर चहा प्यायला थांबलोय बघा. इकडचं लोकेशन बघू शकता गाईस तुम्ही किती सुंदर आहे. सरने काय घेतलंस? ते काय आहे? हे काय रे बघू जरा बघू दे ग पहिला. मंचू मामू. हे काय नवीनच आहे इकडं. त्यामुळे तर बघू मला. बिर्याणी व्हेज बिर्याणी. आमचं हालत बघा काय झाली. दिवसभर आज फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच झालंय. फक्त बदामीची बनशंकरी सोडलं तर दुसरं एक पण पॉईंट झालं नाही. हे काय ग? किती कप करायचं सांग त्याला. 8. गाईज आम्ही बघा रात्रीचा 8 वाजलेत. आता आम्ही येऊन पोचलोय आता हम्पीमध्ये. अंजनाद्री बेट्टा म्हणजे मारुतींच्या जन्मस्थान. अंजनाद्री डोंगरावर त्यांचं जन्मस्थान झालं. इथं आम्ही येऊन पोचलोय बघा. आता इथं आम्ही रूम हुडकायला लागलोय. आज स्टे करायचं थांबायचं आहे आम्हाला इथं. आज तर रूम हुडकायला लागलोय. कुठं रूम सापडत ना. हां तर हे सगळं तुम्हाला दिसणार नाही काहीच. आता रात्रीचं सकाळी आम्ही पहाटेचं लवकर खास उठू तुमच्यासाठी लवकर उठून दाखवू. हे सगळं इथं गोशाला वगैरे खूप मोठी गोशाला आहे. इथं सध्या आम्ही इथे गोशालेतच आहे. आणि इथे गोशालेच्या साईडला तिथं थांबण्यासाठी स्टे रूम पण आहेत पण सध्या अवेलेबल नाहीत. फक्त 5 रूम शिल्लक आहेत. ते पण म्हणजे रिकामे आहेत का काय माहीत नाही. जाऊन बघायचं आता. आम्हाला तर इथंच थांबायचं आहे. बघू आता आम्हाला रूम भेटतंय की नाही. सकाळी उठून तुम्हाला इथला नजारा एवढा खास आहे ना. बघितलं की तुम्ही पण वाव म्हणशील आणि इथं नक्की इकडे यायची. खूप खास आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पुढचा नजारा बघण्यासाठी गाईज. तर गाईज ही एक रूम आम्हाला खाली भेटल्या बघा. 600 रुपयाला एक रूम आहे. 2 बेड आहेत. एक सिंगल आणि एक डबल. बघू आता वर टेकडीवर 2-4 रूम आहेत. तिथं काय मिळते काय नाही मिळालं की आम्ही मग इथं स्टे करणार आहे. चला